बीडमध्ये आज एक विराट मोर्चा काढण्यात आलेला होता। विलास घोले प्रकरणासंदर्भामधला हा मोर्चा होता। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि या संदर्भात पावलं जी आहेत ती टाकण्यात आलेली बघायला मिळाली। जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा निघाला तो विलास घोले हत्या प्रकरणामध्ये। गुणरत्न सदावर्ते यांनी उपोषणस्थळी जात मग रमेश घोलेंची भेट घेतली। गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत रमेश घोले आणि परिवाराने हे उपोषण तात्पुरतं सोडलंय। मात्र उपोषण 8 दिवसाकरता स्थगित केलं असून प्रशासनाला 8 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आल्याचं यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केलंय। विलास घोलेंचे बंधू रमेश घोलेंनी आपल्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव घेतलं होतं। त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक व्हायला हवी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे। याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली। आम्ही कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज आणि उद्याच आहे की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका। एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार, पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही।